आहे त्याला काय करायचं. म्हणजे मी कुठेतरी आपल्या मनात जे थॉट्स असतात ना, जे आपल्याला सांगायचे असतात, ते आपण त्या माध्यमातून कोणाच्या तरी तोंडून दाखवतो. कुठेतरी ते डिरेक्टरचे रायटरचे थॉट्स असतात जे सिनेमात येतात. आणि मी म्हणजे शेवटचं जी माझी ती लाईन मी लिहिली आहे ती, श्वास माझा ध्यास माझा नसा नसात महाराष्ट्र माझा, तर तसं आहे मी आणि मी राहणार तसा. आणि मी इफ आय कॅन इन्फ्लुएन्स पीपल टू बी अ लिटल मोर प्राऊड ऑफ महाराष्ट्र, तर मला वाटतं मला खूप काही मिळवलं आहे मी. धन्यवाद सर. हॅलो, नमस्कार. माझा प्रश्न सिद्धार्थसाठी आहे. तर सिद्धार्थ, जेव्हा तुम्हाला कळलं की चक्क तुम्हाला महाराजांची भूमिका साकारायची आहे, त्यासाठीचा तुमचा अभ्यास किंवा तो प्रोसेस थोडक्यात तुम्ही कसं सांगाल? दोन गोष्टींसाठी तयारी करायला लागली की मला म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यासाठी करायला लागलं. त्याच्यासाठी एक वेगळी मेहनत घेतली. आणि मेंटली आणि हां, तोच सेकंड आणि जास्त महत्त्वाचा पार्ट. मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा त्या स्क्रिप्टमध्ये सरांनी जे लिहिलं आहे, मला इतर कुठलीच वेगळी तयारी करण्याची गरज पडली नाही, कारण मी पूर्ण त्यांना सरेंडर केलं होतं आणि हे त्यांचं विजन होतं. त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दावर खूप व्यवस्थित विश्वास ठेवून, कारण जेव्हा आपण ते वाचतो त्यावेळेला ते आपल्याला खूप रिलेट होतं, त्याच्यामुळे त्या शब्दांवर विश्वास ठेवून, त्यांच्यावर विश्वास ठेवून मी ते डिलिव्हर केलं. त्याच्यामुळे मेंटली मी ज्या वेळेला तो सीन वाचायचो तर अशा बऱ्याच वेळेला मला स्वतःला झालं की त्याच्यात जे लिहिलेले वाक्य होते ते वाक्य पहिल्यांदा वाचताना मलाच खूप भरून यायचं आणि मलाच खूप त्याचा त्रास होत होता. त्याच्यामुळे मला कळत होतं की हे आता आपल्याला सगळ्यांना, मला आत्ता जसं फील झालं ते फील होण्यासाठी किती ताकदीने डिलिव्हर केलं पाहिजे ही त्याची तयारी होती. पण सर होते. सर, माझा प्रश्न महेश सरांना असणार आहे. जेव्हा पहिल्या भागात, म्हणजे पहिला भाग अर्थात नव्हता, पण जेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट तुम्ही केला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपल्याला साक्षात टी व्हीवर पाहिली, म्हणजे आपण त्यांना पाहिलं. आणि इथे पण हाच फॉर्मॅट आहे, पण थोडासा ट्विस्टेड आहे तो फॉर्मॅट. आणि मग ती कल्पना तुमच्या डोक्यात कुठून आली किंवा तो थॉट कसा होता ह्या पिक्चरचा? हां, म्हणजे हा पिक्चर असा काही करता आलं तर की पार्ट 2 करायचा आहे. जसं मी मगाशी सांगितलं ना, या मुलांसाठी लिहिलेला पिक्चर. म्हणजे मी थोडासा सेल्फिश झालो की हा मुलांचा पुढचा पिक्चर माझा हवा आहे, कारण ह्याची कामं बघून मी खूप इम्प्रेस झालो होतो. तर येत गेला तो सिनेमा, म्हणजे ज्या वेळेला आणि पहिला पार्ट हा वेगळा होता, त्याच्यात काही खूपच इम्पॉर्टंट इश्यूज मी हाताळलेले. पण हा एक वेगळा विषय हाताळला आहे मी, कारण हा इश्यू हा मला खूप वर्षापासून त्रास देत होता. इट इज पथेटिक. म्हणजे जवळजवळ 1,20,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आतापर्यंत. म्हणजे इमॅजिन करा की शिवाजी पार्क भरून जाईल एवढी लोकांनी आत्महत्या केली, आणि विच इज शॉकिंग. बरं, आणि काही काही गोष्टी त्यातल्या ऐकल्या ना तर अगदी फालतू कारणासाठी, अगदी मुलाला युनिफॉर्म नाही आणला म्हणून, आणू शकला नाही म्हणून आत्महत्या. जी पहिली आत्महत्या, त्याच्यात तर एका शेतकऱ्याने आपल्या 3 मुलांचं त्यांनाच भजीत विष ठेवलेली आत्महत्या. तर ते इतकं काय आहे की आपल्याला ते थोडासा त्रास द्यायला, आणि त्यामुळे हा विषय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचावा अशी इच्छा होती. आणि तो पोचवायला एक आवाज जगात त्यापेक्षा मोठा आवाज नाही आहे या जगात, नाही, मी महाराष्ट्रात म्हणत नाही. इतकी पॉवर कुठली एका व्यक्तीमध्ये असेल ना तर ती फक्त शिवाजी महाराजांमध्ये. नाही, पण माझा प्रश्न असा आहे की महाराज आपल्याला इथे दुसऱ्या फॉर्ममध्ये दिसतात. तुम्ही म्हणाल की यावेळेस जे महाराज आहेत ते खूप रागीट आहेत, तर त्यामागची कल्पना आणि थॉट कसा होता? नाही, मी तोच विचार केला की आजच्या परिस्थितीत म्हणजे महाराजांचं त्यांच्या राज्यावर किंवा महाराष्ट्रावर जे प्रेम होतं, तर ते महाराज जर आजच्या काळात आले तर ते किती चिडतील, हा एक थॉट हवा. आणि ती जी परिस्थिती बघून ती चीड आहे ती मला लिखाणात आली. आणि जी मला माहिती आहे की पहिल्या काही 1-2 सीनला सिद्धार्थला असं वाटायचं की थोडा सिरियस सीन आहे, इमोशनल आहे, आपण कसं करूया. मी म्हटलं राग हा फिक्स ठेवू, कारण तो राग ठेवला तर रागात बोललेले माणूस पण इमोशनली तुम्हाला अट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळे ह्या परिस्थितीकडे बघून जी महाराजांची रिॲक्शन आहे ती या सिनेमात आहे. धन्यवाद सर.
हॅलो, नमस्कार सर, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमधून. मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की काही महिन्याआधी तुमचा एक व्हिडिओ खरंच खूप चांगल्या पद्धतीने व्हायरल होत होता, जो आज सुद्धा तेवढाच गाजतोय. तुम्ही म्हणताय की पुढच्या काही महिन्यांमध्ये मला मराठी चित्रपटांची ताकद दाखवायची आहे. तर हाच आपला चित्रपट असणार आहे की याच्या पुढे सुद्धा काही असणार? नाही, मी आता ठरवलंय की सगळे पिक्चर मी मराठीत करून नंतर हिंदीत करून डब करणार. कारण आपण फक्त ते जो कॉन्फिडन्स आहे साऊथच्या लोकांमध्ये, तो आपल्यात का नाही? आपल्याकडे चांगले मेकर आहेत, आपल्याकडे चांगले सब्जेक्ट्स आहेत, कुठेतरी आपण पाठी राहतोय का? म्हणजे जसं मी एक्झाम्पल देतो कन्नड सिनेमाचा. कन्नड सिनेमा हा आपल्यासारखाच होता. त्यांची कर्नाटकमध्ये परिस्थिती मराठीसारखीच होती आणि तिकडे तमिळची आणि तेलुगूची दादागिरी चालायची. पण तिकडे कुठल्या तरी एका सद्गृहस्थाला असं विचार आला की आपण एक पिक्चर करूया खर्च करून. तेव्हा त्यांनी KGF बनवला, मग कुठेतरी कंटारा बनवला. आणि आज प्रूव्ह झालंय की तुम्ही चांगला द्या, तुम्ही हिंदीच्या तोडीचा पिक्चर द्या, आपण सगळ्यांना पळवू शकतो म्हणजे बाहेर नाही, आपल्याबरोबर चला आमच्यावर पळा. आपल्याला कुठल्याही सिनेमाचं स्वागत आहे, पण मराठी सिनेमा मागे पडतात म्हणे. आणला इथे मराठी माणसाने मराठी सिनेमा रे या देशात, आणि आपण का मागे? आपले म्हणजे शांताराम घ्या, भाजी पेंढारकर घ्या, परांजपे घ्या, मोठे मोठे डिरेक्टर झाले ना. आता आपण का म्हणजे बरं टॅलेंट नाही आहे का? खूप टॅलेंट आहे. परत व्यवस्थित मार्केट केलं तर पिक्चर चालत नाही का? चालतो की. तर आपण थोडं म्हणजे आज कंटाराने तशी चपराक मारली ना, 10 दिवसात जवळजवळ 450 कोटी रुपये धंदा केले त्यांनी. कुठेतरी हा कन्नडा सिनेमा. पण मी त्या दिवसाची वाट बघतो जेव्हा एक मराठी सिनेमा 450 कोटी करेल. मी करेल म्हणजे कोणतरी. आणि ह्या माझं नशीब चांगलं आहे की मला खूप चांगले प्रोड्युसर मिळाले ज्यांनी हा विचार केला नाही की अरे मराठी सिनेमा रिकव्हरी कशी करायची, काय कशी करायची. मी त्यांना जेव्हा सांगितलं की हा पिक्चर असा करायचा, बजेट मोठा आहे, दे डिडंट बॉदर की हा आपण रिकव्हर कसा करूया. त्यांचं पण काय म्हणतात त्याला पॅशन माझ्या इतकंच होतं की आपण एक सिनेमा चांगला करूया, त्याला जी गरज आहे तेवढं बजेट देऊया. आणि मला वाटतं की असे निर्माते आले ना तर फार दिवस नाही, म्हणजे मला दाखवायची ताकद म्हणजे दाखवायची ताकद. प्रथम या 2 बाल कलाकारांचं अभिनंदन, नॅशनल अवॉर्ड मिळाले. त्रिशा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. महेश मांजरेकरांबरोबर काम करताना दोघांना कसं वाटलं? आणि मांजरेकर सरांनाही एक प्रश्न आहे की सर, ह्या 2 कलाकारांसमोर आपल्याला माहीत असलेले महाराज हे तुम्ही कसे त्यांच्या समोर आणले की जेणेकरून त्यांच्याकडून तशी ऍक्टिंग वगैरे बाहेर करता येईल तुमच्यासोबत किंवा तुमच्या पिक्चरसाठी?